आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांच्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप। सांगलीचे माजी पालकमंत्री व मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ख्यातनाम उद्योजक अशोक आबा खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यानिमित्त अनेक मान्यवर पदाधिकारी नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत दोन्ही मान्यवरांप्रती आदर व्यक्त केला। मिरज येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे स्कूल येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि पद्मश्री अशोक आबा खाडे यांची पुस्तक वह्या लाडूच्या माध्यमातून प्रतिकात्मक तुला करण्यात आली। या उपक्रमातून संकलित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य मिरज हायस्कूल तसेच महापालिकेच्या विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले। या प्रसंगी सौ सुमनताई सुरेश खाडे, युवा नेते सुशांतभाऊ खाडे, भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ स्वातीताई खाडे, सुजित खाडे, सौ रसिका खाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांना राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुधीर गाडगीळ, माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, पृथ्वीराज देशमुख, जयश्रीताई पाटील, समित कदम, पृथ्वीराज पाटील, शरद लाड, संग्राम देशमुख, निशिकांत दादा पाटील, राजाराम गरुड, मकरंद देशपांडे, सुरेश बापू आवटी, गणेश माळी, प्रकाश ढंग, धनंजय कुलकर्णी, डॉक्टर महेश कुमार कांबळे, फारुख जमादार, नितेश कांबळे, बाबासाहेब बाळतेकर, चैतन्य भोकरे यांच्यासह विविध पक्ष संघटना सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत त्या निधीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याचा भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेला पुढाकार सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात येत आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।